हॅलो, शुभ सकाळ सगळ्यांना। काय ना, आज व्हिडिओ चालू करायच्या आधी म्हटलं तुमच्याशी आधी मी बोलावं। खूप लोक असे आहेत जे व्हिडिओ बघून असेच सोडून देतात आहे, तर प्लीज यार असं नका करू। व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, किंवा तुमचं काय मत आहे, काय तुम्हाला वाटते, मला व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय चेंजेस हवे तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा। मी खरंच प्रयत्न करेल तसं करण्याचा। काय गोष्टीत जर नवीन काय गोष्टीत आपण पाऊल टाकला ते डायरेक्टली गोष्टी आपल्याला नाही जमत त्या करायला, त्यासाठी वेळ लागतो, थोडंसं कधी मिसमॅच होतं, मागे पुढे होतं। तर मला प्लीज तसा सपोर्ट करा, किंवा काही चुकलं किंवा थोडंसं व्हिडिओमध्ये अजून काही ग्रो हवे असेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये मला तसं सांगा, मी प्रयत्न करेल। पण व्हिडिओ माझे असेच बघून सोडू नको ना, लाईक करा, कमेंट करा आणि मला तसं सांगा। चला मग व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू करा। आणि इथे मी मस्त फ्रेश होऊन आले होते। फ्रेश व्हायच्या आधी मी केली माझी सगळी कामं, ज्यातलं पहिलं आहे मी नाश्त्यासाठी आधी उपमा केला होता। हो, उपमा स्मेलवरून कळते खूप छान झाला आहे। आणि तसं चला मी तुम्हाला दाखवते। अजून माझ्या पाठीमागं जी तुम्हाला दिसतात ना ही ढीगभर भांडी, हो ही भांडीसुद्धा माझी आधीच घासून झाली मस्त फ्रेश व्हायच्या आधी। आता मी देवपूजा करून घेते। काय ना, बऱ्याचदा देवपूजा आधी करायची होतीच, उठल्यावर आंघोळ केलं, पण खूप वेळा असं होतं ना कामामध्ये मी विसरूनच जाते। पण त्याच्यानंतर देवपूजा केल्याच्या नंतर मी नाश्ता करून घेतला। हो, देवपूजेसारखी मी नाश्ता करायचं सुद्धा विसरते कधी मी नाश्ता करून घेतला, कामाच्या नादात कधी विसरून जातो। पण इथं गाड्यांच्या आवाजांनी मला एवढा कंटाळा देत होता ना, म्हणून मी जाऊन बघितलं तर इथं ना आमची ते एक इंटरनॅशनल स्कूल आहे ज्याची पॅरेंट्स मीटिंग होती, म्हणून एवढ्या गाड्या लागल्या होत्या। चला मग जाऊ द्या। मी इथं मला डाळ भात आणि सुरणाच्या काप्या करायच्या होत्या, तर इथे मी घेतले होते सुरण कट करून घेतलं होतं। पण सुरण कट करताना प्लीज हाताला तेल लावा, असंच करू नका, नाही तर हाताला खूप खाज येते। मला खूप खाज आली सिरियसली, मी विसरले होते लावायचं। त्याच्यानंतर मी मस्त कट करून ह्याच्यामध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट याला मिक्स करून ठेवते। त्याच्यानंतर लसूण पण टाकला होता मी त्याच्यामध्ये ठेचून, आणि ते 2 टीस्पून फक्त चण्याचं पीठ, आणि ह्याच्यामध्ये आपण 2 टीस्पूनपेक्षा जास्त आपण ह्याच्यामध्ये रवा मिक्स करणार आहे। रवा घ्यायचा आणि टाकायचा। त्याच्यानंतर ह्याच्यावरून थोडंसं मी लाल तिखट टाकून घेते। लाल तिखट, मीठ, बस ह्या 2च गोष्टी ह्याच्यामध्ये टाकायच्या होत्या। आणि याला मस्त आता आपण हे जे मिक्स करून ठेवलेलं होतं याला आपण रव्याच्या आणि चण्याच्या पिठामध्ये आपण मस्त कोटिंग करून घ्यायची। कोटिंग करून घेऊत आपण याला छानशी। त्याच्यानंतर तुम्हाला सिरियसली सांगते, मी हे फर्स्ट टाईम ट्राय केलं, तुम्हाला विश्वास पटेल नाही पटेल, पण मी ह्याच्या आधी कधी खाल्लं नाही, कधी केलंही नव्हतं, पण हे मी फर्स्ट टाईम केलं आणि सिरियसली मला हे एवढं आवडलं ना, मी हे करणार आहे। ह्याला आपण असं शॅलो फ्राय करून घ्यायचं। शॅलो फ्राय केल्याच्यानंतर माझी डिश रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला ही डिश कशी वाटली।